हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सेकंड व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये थोडंसं ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असताना कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या याच्यावरती बोलूयात. मला वाटते सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती झालं असेल की यावर्षीपासून प्रत्येक राऊंडचे मॅन्डेटरी जे ऑप्शन्स आहेत त्याचे रूल्स थोडेसे बदललेत. त्यामुळे काही चुका होऊ शकतात विद्यार्थ्यांकडून पालकांकडून, त्या होऊ नयेत म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय. थोडंसं डिटेल आणि लॉंग व्हिडिओ असेल, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हा पाहावा. जसं मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं, याच्यावरती सेमिनार ऑलरेडी आम्ही घेणार आहोत. तो 26, 27, 28 जुलैला सकाळी 9:30 वाजता. हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी बनवतोय जे कदाचित येऊ शकणार नाहीत KIT वरती, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि KIT वरती येऊ शकत असाल तर नक्की KIT वरती या, आपण समोरासमोर आणखीन डिस्कशन करूयात. जे येऊ शकत नाहीत त्यांचे जर काही प्रश्न असतील तर मला व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये मला टाका, मी त्याचे उत्तर देईन. आता जसं मी म्हटलं की आजपर्यंत असं होतं की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला फक्त पहिला ऑप्शन कंपल्सरी होता, परंतु यावर्षीपासून पहिल्या राऊंडला पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे, दुसऱ्या राऊंडला पहिले 3 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत, मॅन्डेटरी आहेत, तिसऱ्या राऊंडसाठी पहिले 6 ऑप्शन्स मॅन्डेटरी आहेत, आणि जर या 1, 3 किंवा 6 पैकी कोणता जरी ऑप्शन आपल्याला मिळाला तर तो घ्यावाच लागणार आहे. जर तुम्ही नाही घेतला तर कॅप राऊंडमधून तुम्ही बाहेर पडताय. त्याच्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण जर पहिले 3 ऑप्शन्स मॅन्डेटरी असतील तर कुठले टाकायचे याच्यावरती आपण पुढे बोलूयात. तिसऱ्या राऊंडपर्यंत गेला आणि पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला चांगले ऑप्शन मिळाला होता, परंतु तिसऱ्या राऊंडला 6 ऑप्शन्स टाकले आणि त्यातला एखादा मिळाला तर तुम्हाला तो घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे याच्यावरती थोडंसं डिटेलमध्ये आपण बोलूयात. आता अलॉटमेंट आणि त्याचं नेचर याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो मला वाटते प्रत्येकाने बघितला असेल. अगदी 2 मिनिटांमध्ये मी फास्ट सांगतोय. ऑप्शन फॉर्म तुम्ही भरत असताना पहिल्या राऊंडला 300 पर्यंतचे ऑप्शन्स भरू शकता, परंतु एवढे भरायचे नाहीयेत. मी पुढे सांगतोय. पहिला ऑप्शन जर मिळाला असेल तर तो कंपल्सरी आहे, ऑटो फ्रीज होतो, तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागतं. जर पहिला नसेल तो दुसरा किंवा त्याच्या पुढचा असेल. जर तुम्हाला तो अपेक्षित असेल, तेच कॉलेज आणि ती ब्रँच, आणि इफ यू आर सॅटिस्फाईड विथ दॅट वन, यू कॅन गो अँड ॲक्सेप्ट द सीट अँड टेक ॲडमिशन टू दॅट इन्स्टिट्यूट. जर तो ऑप्शन नाही, मला याच्यापेक्षा बेटर अजून ट्राय करायचा आहे, तर तो तुम्ही नॉट फ्रीज म्हणायचा आहे, म्हणजे ॲक्सेप्ट द सीट अँड कॅन गो टू द राऊंड 2, म्हणजे तिथे नॉट फ्रीज म्हणायचं आहे आणि पुढच्या राऊंडला जायचं आहे. परत तुम्ही सेकंड राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरताय. इथे ठीक आहे. आता थोडंसं केअर काय घ्यायचे आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये करताना हे थोडंसं बोलूयात. फर्स्ट राऊंडमध्ये पहिला ऑप्शन मॅन्डेटरी आहे, त्यामुळे तो ऑप्शन केअरफुली चूज करायचा आहे. जस्ट अन एक्झाम्पल, आय एम ए फॅकल्टी ऑफ KIT, त्यामुळे थोडंसं KITचं एक्झाम्पल देतोय. जर तुम्हाला KITची एक स्पेसिफिक ब्रँच पाहिजेच असेल, फॉर एक्झाम्पल CSE, AIML, CSBS, मेकॅनिकल कोणतेही, तर यू कॅन ॲड युअर फर्स्ट चॉईस ॲज दॅट वन. तुम्ही तो पहिला ऑप्शन टाकू शकता. पण नाही, तुम्हाला KIT मधले ENTC हवं आहे, जर मिळालं तर CSBS पण हवं आहे, आणखीन त्याच्यापेक्षा थोडं मेरिट बदललं पुढच्या राऊंडला तर AIML पण हवं आहे, जर असं असेल तर पहिला ऑप्शन तो टाकू नका. पहिला ऑप्शन असाच टाका जो तुम्हाला हवाच आहे आणि मिळाला तर घेणार आहे, किंवा असा टाका की जो तुम्हाला कधीच मिळणार नाहीये, जेणेकरून तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकाल. त्यामुळे व्यवस्थित चूज करायचं आहे. पुढे मी अजून बोलेन. पहिला जो राऊंड आहे तो खूप महत्त्वाचा असतोय, कारण या राऊंडमध्ये सगळ्या सीट्स अवेलेबल असतात. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी चूक काय करतात की मला KIT CSE, KIT AIML, KIT CSBS आणि XYZ कॉलेजचे CSE AIML हे 5च मी पहिला टाकतो, दुसरे KIT मेकॅनिकल, सिव्हिल हे टाकत नाही. बघूया दुसऱ्या राऊंडला मिळालं तर, पहिल्या राऊंडला नाही मिळालं तर मी दुसऱ्या राऊंडला टाकेन. तर असं नाही करायचं आहे. तुम्हाला जे हवे आहेत ते ऑप्शन वरती ठेवा. जे ऑप्शनल आहेत किंवा जे तुम्हाला विचार फक्त करून तुम्ही नंतर घेणार आहात, असे जरी ऑप्शन्स असले तरी ते पहिल्या राऊंडमध्येच तुमचे कुठेतरी ऑप्शन फॉर्ममध्ये यायलाच पाहिजेत. असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या राऊंडला अलॉटमेंट होत नाही आणि ते फक्त CSE करत बसतात आणि मग दुसऱ्या राऊंडला येतात आणि सर मला आता ENTC मिळालं तरी चालेल, परंतु त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये KIT ENTC टाकलेलं नसतंय. त्यामुळे त्याच्यापेक्षा कमी मेरिटवाल्या विद्यार्थ्याला सुद्धा पहिल्या राऊंडला मिळू शकेल. त्यामुळे तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये सगळे ऑप्शन्स केअरफुली तुम्हाला टाकायचे आहेत, कारण सगळ्या सीट ओपन असतात. अजून कुणीही कसलाही क्लेम कुठल्या सीट वरती केलेला नसतो. 90% सीट्स या राऊंडमध्येच अलॉट होतात आणि त्यात बेटरमेंट एक साधारण 10-20% होतं, अदरवाईज सगळ्या सीट्स तशाच राहतात. ऑप्शन्स ऑफ राऊंड 1 कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट राऊंड्स.
त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आणि आपण सिस्टमॅटिकली ते चूज करायचं. म्हणजे बेटरमेंट करून तुम्ही दुसऱ्या राऊंडला गेलात तर असेच ऑप्शन्स असले पाहिजेत की हां ठीक आहे, पहिल्या राऊंडला मिळाले नाहीत म्हणून मी ते ऑप्शन ट्राय करतोय. जास्त चेंजेस वगैरे करत बसायची गरज पडू नये. त्यामुळे पहिल्या राऊंडला ऑप्शन्स व्यवस्थित भरायचे आहेत. परंतु यावर्षी परत या जे 3 मॅन्डेटरी 6 मॅन्डेटरी असल्यामुळे कदाचित आपल्याला ते ऑप्शन फॉर्म्स बदलावे लागतील. वी विल टॉक ऑन दॅट फ्रॉम टाइम टू टाइम. परत 300 ऑप्शन्स भरायला दिलेत म्हणून काही 300 करायची गरज नाहीये. साधारण ऑन अन ॲव्हरेज 30 ते 40 ऑप्शन्स मोर दॅन इनफ मला वाटतं. एवढा अभ्यास तुम्ही करून अगदी 40 ऑप्शन्स पर्यंत जरी काढले तरी भरपूर आहेत. त्याच्यापेक्षा जास्त ओव्हर ॲम्बिशियस आपल्याला व्हायचं नाहीये. इफ नो सीट अलॉटेड राऊंड मिस्ड स्टील यू कॅन गो फॉर नेक्स्ट राऊंड. बऱ्याच वेळेला असं होतं विद्यार्थ्यांच्या लक्षात नाही, मी भरायचंच विसरलो, तो विद्यार्थी दुसऱ्या राऊंडला भरू शकतो. किंवा मला सीटच मिळाली नाही असं व्हायला नको पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली झालं तर तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाऊ शकताय. सेकंड राऊंडला परत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय. 300 ऑप्शन्स. आता इथे बघा एनी ऑफ टॉप 3 ऑप्शन्स अलॉटेड. पहिले 3 जर मिळाले तर कंपल्सरी ते घ्यायचेच आहेत. ऑटो फ्रीज तिथे जायचं आहे, तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. आता फॉर एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला KITचं CSBS ब्रँच मिळाली होती पहिल्या राऊंडमध्ये, तुमचा तिसरा चौथा ऑप्शन होता. तुम्ही बेटरमेंट करून सेकंड राऊंडला आलाय आणि पहिले 3 तुम्ही ऑप्शन्स टाकलेत. फॉर एक्झाम्पल KIT CSE, KIT AIML आणि XYZ कॉलेज CSE, आणि तुम्हाला XYZ कॉलेजचं CSE मिळालं, ते 3 नंबरचं ऑप्शन आहे. तुमचा KITचा CSBSचा ऑप्शन निघून जाणार आहे. त्यामुळे हे 3 ऑप्शन्स केअरफुली टाकायचे आहेत. बोलूयात पुढे त्या स्ट्रॅटेजीजवरती. चौथा ऑप्शन आणि त्याच्या पुढचा जर असेल, तो आवडत असेल, तुमच्या आवडीचा चॉईस असेल, ॲक्सेप्ट करा, ॲडमिशन घ्या. नसेल तर परत नॉट फ्रीज करायचं आहे, बेटरमेंटला जायचं आहे. तिसऱ्या राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. सेकंड राऊंडमध्ये काय काळजी घ्यायची आहे? फर्स्ट 3 चॉईसेस वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. त्याच्यावरती बोलूयात. कट ऑफ्स आणि सीट मॅट्रिक्स बघायचं आहे, ते डिस्प्ले होतं CET सेलच्या वेबसाईटवरती, आणि मग थोडंसं आपण स्ट्रॅटेजीज ठरवायच्यात. परंतु परत एकदा सांगतोय, इथं कदाचित CETच्या DTच्या वेबसाईटवरती तुम्हाला कमी सीट्स अवेलेबल दिसतील, किंवा काही कॅटेगरीच्या बाबतीत OBC NT अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या सीट्स दिसणार नाही आहेत KITमध्ये पर्टिक्युलरली, किंवा अशा बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्समध्ये. तरी देखील तुम्ही तो ऑप्शन ॲड करायचा आहे, कारण KITमध्ये त्या कॅटेगरीच्या मिळालेल्या विद्यार्थ्यांनी कदाचित बेटरमेंट केली असेल आणि तुम्हाला ती सीट मिळू शकते. ऑलमोस्ट ऑल सीट्स गेट अलॉटेड, युअर लास्ट चान्स टू गेट युअर कॉलेज. त्यामुळे इथं तरी आपण अगदी जास्त सिलेक्टिव्ह व्हायला नको आहे. भरपूर ऑप्शन्स तुमचे इथे सेकंड राऊंडमध्ये यायला पाहिजेत. कॅप राऊंड 1ला जी तुम्हाला अलॉटमेंट मिळालेली आहे, जर तुम्ही ती ॲक्सेप्ट केली असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये ती आहे अशी राहते. फॉर एक्झाम्पल, पहिल्या राऊंडला परत तुम्हाला CSBS मिळालं होतं KITचं, तुम्ही आता बेटरमेंट केली आहे आणि मग KIT CSE AIML आणि बाकीचे काही कॉलेजेसचे CSE वगैरे तुम्ही टाकताय. असे 6-7 ऑप्शन्स तयार केले. 8वा ऑप्शन बाय डिफॉल्ट तुमचं CSBS हे येतच, ते टाकायची गरज नसते. परंतु जर वरचे जे 6-7 ऑप्शन्स आहेत त्यातला एखादा ऑप्शन मिळाला तर CSBS निघून जाणार आहे. त्यामुळे ती काळजी घ्यायची. याच्यावरती आपण इथे सेमिनारमध्ये डिटेलमध्ये बोलूयात. अलॉटमेंट इन कॅप राऊंड 1 गेट्स कॅन्सल्ड इफ ए न्यू अलॉटमेंट इज डन. जसं मी म्हटलं, ऑप्शन्स फ्रॉम कॅप 1 कॅन बी रिटेन्ड ॲज इट इज. ते आपण तुम्ही घेऊ शकता, ते शफल करू शकता किंवा एंटायरली चेंज करू शकता. सिस्टम तुम्हाला विचारते सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरताना, वुड यू लाईक टू फेच द ऑप्शन्स फ्रॉम प्रिव्हियस राऊंड. तुम्ही येस म्हटला ते आहे असे येतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही डिलीट करू शकता, रिशफल करू शकता, नवीन ॲड करू शकता. तुम्ही नो म्हटला तर फ्रेश फॉर्म येईल, तुम्ही पहिल्यापासून नवीन ऑप्शन्स भरू शकता. अगेन डू नॉट मेक मच चेंजेस. मी म्हटलं की थोडेसे पहिल्या कॅप राऊंडमध्येच असं भरायचं आहे की जेणेकरून आपल्याला जे हवे आहेत तेच कॉलेजेस आणि तेच ऑप्शन्स मिळतील. थोडंसं चेंज त्याच्यात करावे लागले तरी चालू शकतात. आणि असं नाही आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की सर मला कॅप राऊंड 1ला एक कॉलेज मिळालं, फॉर एक्झाम्पल KITचं मेकॅनिकल मिळालं आहे, आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये मला XYZ कॉलेजचं ENTC मिळालं आहे. तर आता मी ठरवू शकतो की ENTC घ्यायचं का मेकॅनिकल घ्यायचं आहे. नाही, तुम्हाला दुसऱ्या राऊंडला जर ENTC दुसऱ्या कॉलेजचं मिळालं तर KITचं मेकॅनिकल निघून जाणार आहे. मी परत सांगतोय KIT हे शब्द वापरतोय कारण एक्झाम्पल द्यायला म्हणून. हे सगळे जे काही मी रूल्स किंवा ज्या गोष्टी डिस्कस करतोय दे आर ॲप्लिकेबल फॉर ऑल कॉलेजेस. तुम्ही जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे तिथे जस्ट रिप्लेस दॅट कॉलेज विथ द वर्ड KIT आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. इफ नो सीट अलॉटेड परत तसंच आहे. जर नाही मिळाली किंवा मिस झालं तर तुम्ही परत पुढच्या राऊंडला जाऊ शकताय.
परत कॅप राऊंड 3, परत तेवढेच ऑप्शन्स. इथे आता पहिले 6 मॅन्डेटरी आहेत, त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. असं होऊ शकतं कदाचित की आपल्याला KITची एखादी ब्रँच मिळाली आहे, मग इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, परंतु तिसऱ्या राऊंडला मित्रांबरोबर डिस्कस केल्यामुळे किंवा अजून इतर कारणांमुळे किंवा तुम्हाला असं वाटलं की नको इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, त्यापेक्षा CSE ENTC असे XYZ कॉलेजेसचे मी ब्रँचेस टाकतो. जर ते टॉप 6 मध्ये त्या ब्रँचेस आल्या तर आणि त्यातली एखादी अलॉट झाली तर तुम्हाला KITला मिळालेली सीट निघून जाणार आहे आणि त्या टॉप 6 मध्ये असल्यामुळे तुम्हाला ते घ्यावंच लागणार आहे, अदरवाईज तुम्ही कॅप राऊंड मधून बाहेर पडताय. त्याच्यासाठी काय करायचं आहे आपण पुढे डिस्कस करूयात. परत इथे पहिले 6 ऑप्शन्स जर त्यापैकी एक असेल तर ऑटो फ्रीज घ्यायचाच आहे. 7वा किंवा त्याच्या पुढचे ऑप्शन्स असतील तुम्हाला आवडीचा असेल ऍक्सेप्ट करा, ऍडमिशन घ्या. नसेल परत तुम्ही 4थ्या राऊंडसाठी जाऊ शकता नॉट फ्रीज करून आणि 4थ्या राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकताय. तिथे मात्र सगळे ऑप्शन्स तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत. मी थोडक्यात सांगितलंय, हे सेमिनारमध्ये अजून डिटेलमध्ये आपण तुमचे क्वेश्चन्स घेऊन हे डिस्कस करूयात. थोडंसं पुढे जाऊयात आता. 4थ्या राऊंडमध्ये एनी सीट अलॉटेड इट इज मॅन्डेटरी, ते तुम्हाला घ्यावीच लागते. आता केअर टू बी टेकन ड्युरिंग कॅप राऊंड 3, परत टॉप 6 चॉईसेस आर मॅन्डेटरी, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. कट ऑफ बघायचा आहे आणि मग ठरवायचं आहे. सगळ्या सीट्स इथे अलॉट होतात, इंटरनल कन्व्हर्जन्स होतं. कॅटेगरीचे विद्यार्थी नसेल तर ते वरचे कॅटेगरी असं करत तो ओपनपर्यंत जातो. प्लस PWD, डिफेन्स ह्या सगळ्या कॅटेगरीतले विद्यार्थी जर अवेलेबल नसतील तर त्या सगळ्या परत ओपनला येतात किंवा त्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतात आणि हे सगळे CETच्या मार्कांवरती. अगदी JEEच्या पण जागा असतात, तिथेही JEEचे विद्यार्थी नसतील, काही कॉलेजेसना JEEचे विद्यार्थी नाहीत अप्लाय करत, तर त्या सीट सगळ्या परत CETच्या मार्कांवरती भरल्या जातात. त्यामुळे तिसऱ्या राऊंडला ज्या काही राहिलेल्या जागा आहेत त्या कन्वर्ट होऊन 100% अलॉटमेंट कळते. परत पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला जे काही मिळालंय ते राहू शकतं, ते राहतं जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं असेल तर, आणि पहिल्या दुसऱ्या राऊंडमधलं निघून जाऊ शकतं जर वरचं तुम्हाला तिसऱ्या राऊंडमधलं अलॉट झालं तर. आणि परत पहिले ऑप्शन्स तुम्ही चेंज करू शकता. इथे परत तोच मी सजेशन देतो की जास्त चेंजेस करू नयेत. थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक, जर तुम्हाला असेच ऑप्शन्स ऍड करायचे आहेत, जो पुढचा भाग बघा, ऍड ओनली सच ऑप्शन्स फॉर विच यू आर रेडी टू सॅक्रिफाईस युअर कॅप 1 or 2 अलॉटमेंट, असेच ऑप्शन टाकायचे आहेत की जर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या राऊंडला मिळालेला ऑप्शन गेला तरी चालेल, असेच ऑप्शन आपल्याला ऍड करायचे आहेत. या तिन्ही राऊंडमध्ये जर तुम्ही कुठे अलॉटमेंट झाली नसेल तरी तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. परंतु पहिल्या राऊंडला एक कॉलेज एक ब्रँच मिळाली, दुसऱ्या राऊंडला दुसरं कॉलेज दुसरी ब्रँच मिळाली किंवा त्याच कॉलेजमधली दुसरी ब्रँच मिळाली आणि तिसऱ्या राऊंडला अजून एक मिळालं तर या तिन्हीपैकी मी चूज करू शकतो असं नाहीये. प्रत्येक पुढच्या राऊंडला जर नवीन अलॉटमेंट झाली तर पहिल्या राऊंडला झालेली अलॉटमेंट निघून जाते. आता थोड्याशा स्ट्रॅटेजीज वरती बोलूयात की पहिल्या राऊंडसाठी काय करायचं आहे, दुसऱ्या राऊंडसाठी काय करायचं आहे आणि परत तिसऱ्या राऊंडसाठी. आता लेट मी मेक द डिस्क्लेमर हिअर की हे जे आहे ते थोडंसं मी, माझी टीम, आम्ही सर्वांनी डिस्कस करून ठरवलेल्या स्ट्रॅटेजीज आहेत. दॅट मे नॉट बी ॲप्लिकेबल टू ऑल, परंतु जे KITसाठी इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत त्यांना मी गृहीत धरून या पुढच्या स्ट्रॅटेजीज सांगतोय की KITला जे विद्यार्थी प्रेफर करणार आहेत त्यांनी यातल्या काही चुका करू नयेत. सो फर्स्ट इथं मी प्रेफरन्सेस आणि ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 असे ऑप्शन 13 आणि पुढे डॉट डॉट असं केलंय. एक स्ट्रॅटेजी आहे की जे तुम्ही कदाचित काही विद्यार्थी असे वापरतील. फॉर एक्झाम्पल पहिला ऑप्शन मी जसं म्हटलं की असाच टाका की जो मिळत नाहीये, मग त्याने COEP टाकलंय, ठीक आहे, COEP CSE, आणि दुसरा ऑप्शन टाकलाय KIT CSE, तिसरा ऑप्शन टाकलाय कॉलेज X CSE, चौथा कॉलेज Y CSE आणि मग 5 नंबरला KIT AIML. आता ते जे 2 वर त्यानं 3 आणि 4 नंबरला ऑप्शन टाकलाय, पहिला मिळाला तर मॅन्डेटरी आहे, घ्यायचाच आहे, त्याला बेटरमेंटला जाता येणार नाहीये. तो COP CIC टाकलाय, मिळाला तर वेल अँड गुड, अगदी तो आनंदाने जाईल, पण मिळणार नाही असं गृहीत धरूया. दुसरा ऑप्शन KIT CSE, तोही मिळाला नाही, 96 कट ऑफ आहे फॉर एक्झाम्पल ओपन, त्या विद्यार्थ्याला 95 आहेत. आणि त्यानं तिसरा ऑप्शन कॉलेज X CSE जे आहे ते टाकले आणि ते त्याला मिळालं तिसरा ऑप्शन, तर त्या विद्यार्थ्याचे खालचे 4 नंबर पासून खालचे ऑप्शन सिस्टम चेक करत नाही. लक्षात येत आहे? त्यामुळे मग असं तो विद्यार्थी येतो माझ्याकडे की सर KIT CSE अलॉट नाही झालं, पण मला KIT AIML चाललं असतं, पण माझ्यापेक्षा कमी मेरिटवाल्याला झालं आणि मला झालंच नाही. याचं कारण असं की तू कॉलेज Xचं CSE एखाद्या दुसऱ्या कॉलेजचं CSE टाकल्यामुळे ते तुला अलॉट झालं तुझ्या कट ऑफनुसार. त्या कॉलेजचा कदाचित कट ऑफ 94, 95 असू शकेल, तो तुला अलॉट झालं आणि म्हणून तुझं AIML
चेकच केलं नाहीये. त्यामुळे इथं काळजी घ्यायची आहे. हा थोडासा ब्रँड स्पेसिफिक अप्रोच मी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितले. CSE सगळे आधी बघणार, मग AIML बघणार, मग ENTC बघणार, आणि असं जे करतात त्या विद्यार्थ्यांसाठी काही हरकत नाही, या स्ट्रॅटेजीने तुम्ही जाऊ शकता. पण नंतर असं वाटायला नको की अरे मला KIT CSEच्या ऐवजी AIML चाललं असतं या कॉलेजच्या CSE पेक्षा. जर असं असेल तर तो KIT AIML ऑप्शन हा तुमचा वरतीच यायला हवाय. परत येऊया, ऑप्शन नंबर 8 ला तुम्ही टाकले KIT ENTC, परंतु ऑप्शन 7च तुम्हाला अलॉट झाला. एक Y कॉलेज आहे त्याचं AIML मिळालं तर ते वर असणार, तुम्हाला ETC अलॉट होणार नाहीये. हा, तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाऊ शकताय, तिथे ENTC परत ऍड करू शकताय. परंतु जसं मी म्हटलं, पहिल्या राऊंडला मॅक्सिमम सीट्स वॅकंट असतात, म्हणजे ओपन असतात सगळ्या, तिथे चान्सेस जास्त असतात. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडला KIT सारख्या चांगल्या कॉलेजचा कट ऑफ हा हाय जातो. त्यामुळे पहिल्या राऊंडला तुम्हाला काळजी करायची आहे. तुम्ही बेटरमेंट KIT ENTC किंवा AIML हातात घेऊन परत त्या कॉलेजच्या बेटरमेंटचा विचार नंतर तुम्ही करू शकता. पहिल्या राऊंडला हे तुम्ही चूक करू नये. सेकंड स्ट्रॅटेजी आहे, इथं थोडंसं बघा, हे थोडं मग आपण काय म्हणूया, कॉलेज स्पेसिफिक अप्रोच असं समजूयात. फॉर एक्झाम्पल आता COEP CSE पहिला राहीलच कारण तो मिळणार नाहीये, दुसऱ्यापासून पुढचे मिळालं तर बेटरमेंटला चॉईस असावा म्हणून आपण टाकतोय. इथे या विद्यार्थ्यांनी टाकले KIT CSE, KIT AIML, KIT CSBS, KIT ENTC. ओके, KIT मध्ये इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल, एन्व्हायरमेंटल आहेत, पण त्या विद्यार्थ्याला सर्किट ब्रांचेस पाहिजेत. मग त्याने ऑप्शन टाकला परत कॉलेज X आहे त्याची CSE, त्याच कॉलेजचं AIML, त्याच कॉलेजचं DS किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सायबर सिक्युरिटी किंवा ENTC, असे जे सिमिलर कोर्सेस आहेत ते त्या विद्यार्थ्यांनी टाकले. आणि मग नंतर KIT इलेक्ट्रिकल, KIT मेकॅनिकल, KIT सिव्हिल असं टाकलंय. आता या केसमध्ये काय होणार आहे, त्या विद्यार्थ्याला जर KIT ENTC वगैरे मिळालं तर ठीक आहे, तो बेटरमेंट करून परत वरच्या ब्रांचेस ट्राय करेल. परंतु जर त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेज Xचं AIML मिळालं किंवा DS मिळालं किंवा ENTC मिळालं आणि तो विद्यार्थी म्हणला की सर नाही, मला KIT इलेक्ट्रिकल सुद्धा चाललं असतं. फॉर एक्झाम्पल, जे कॉलेज X आहे त्याचा ENTCचा कट ऑफ आमच्या KITच्या इलेक्ट्रिकलपेक्षा कमी आहे. जर तो फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकलचा आता साधारण 86-87 आहे आणि त्या कॉलेजच्या ENTCचा 85-84 आहे, तर तुम्ही ती अलॉट होणारच आहे. तुम्हाला ती अलॉट झाली की जे पुढचे ऑप्शन्स आहेत 10, 11, 12 ते चेक केले जाणार नाहीयेत. त्यामुळे इफ यू विश की मला KIT इलेक्ट्रिकल ही चालेल, KIT मेकॅनिकल ही चालेल, तर तो ऑप्शन, या जे रेड ऑप्शन्स आहेत त्याच्या वरती यायला हवेत. अगेन आय से दिस इज माय जस्ट सजेशन, दिस इज माय ओपिनियन. आमच्या टीमने आम्ही डिस्कस करून केलेलं आहे हे आणि दिस इज बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स ऑफ द स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. भरपूर विद्यार्थी पालक येतात, सर ही नको होतं पण आम्ही टाकलं ते मिळालंय, आता ते नको आहे, पण KITची कुठलीही ब्रँच आम्हाला चालेल, खरं KITच हवाय. जर हा अप्रोच असेल तर थोडीशी आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. तिसरी स्ट्रॅटेजी, जसं मी म्हटलं की नाही सर आम्हाला KITलाच हवाय, KIT मध्ये कुठलीही ब्रँच मिळू देत, आम्हाला पाहिजे, KITचं नाही मिळालं तर आम्ही दुसरं कॉलेज बघतोय, त्यातल्या सगळ्या ब्रांचेस टाकतोय. सो दॅट इज कॉल्ड एज स्पेसिफिकली कॉलेज स्पेसिफिक अप्रोच. ऑलराईट, मग तिथं परत COEP CSE पहिला टाकला नाही टाकला तरी चालेल, कारण तुम्ही KIT स्पेसिफिक आहात, त्यामुळे कदाचित KIT CSE पहिला ऑप्शन टाकला तरी तिथे चालेल. मग AIML, CSBS, ENTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, एन्व्हायरमेंट, बायोटेक. मग त्याच्यानंतर कॉलेज X आहे त्याचे CSE, AIML, DS, ENTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल जसं आहे, परत कॉलेज Y घेताय, असे तुम्ही ऑप्शन्स टाकू शकताय. नो प्रॉब्लेम, कॉलेज स्पेसिफिक ऑपरेशन तुम्ही जाऊ शकताय. आता हे 3 स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला सांगितल्यात. आणखी एक चौथी स्ट्रॅटेजी आहे की जी मला आणि माझ्या टीमला असं वाटलं की तुम्ही विद्यार्थ्यांनी सुद्धा ही फॉलो केली तरी चालू शकते, आणि तीच स्ट्रॅटेजी कारण तुम्हाला चौथ्या राऊंडपर्यंत टिकणार आहे, पुरणार आहे. ती स्ट्रॅटेजी काय आहे, पहिल्या राऊंडला पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे, दुसऱ्या राऊंडला पहिले 3 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत, तिसऱ्या राऊंडला पहिले 6 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्येच टाकताना तुम्ही असे ऑप्शन्स टाकायचे आहेत की जे तुम्हाला काय म्हणूया त्याला की मिळणार आहेत किंवा जे मिळणार नाही आहेत, आणि मग 7व्यापासून पुढे तुम्ही वेगळे ऑप्शन्स टाकायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल इथे मी काय केलंय बघा, COEP CSE, COEP AIML, COEP ENTC, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, पहिले 6 ऑप्शन्स असे आहेत की जे मला मिळणारच नाहीयेत. माझा 95-96 स्कोर आहे असं समजूया, ठीक आहे.
त्यामुळं मला काय मिळालं की पहिल्यापासून तिसऱ्या राऊंडपर्यंत पहिले 6 ऑप्शन्स मी असे ठेवलेत की जे मला मिळणार नाहीत. 7व्यापासून पुढे मी ऑप्शन टाकतोय जेणेकरून मी ठरवू शकेल की पहिल्या राऊंडला जर मिळालं CSE KIT घ्यायचं की बेटरमेंट करायचं, KIT ENTC मिळालं की बेटरमेंट करायचं. हे अगदी तुमचं ऑप्शन्स हे पहिले 6 शेवटच्या राऊंडपर्यंत राहिले तरी काही फरक पडणार नाहीये. अगेन दॅट इज माय सजेशन, पण असं करण्याची पण कदाचित गरज नाहीये. तुम्ही जर अगदी KIT मधल्या या XYZ ब्रँचेस ट्राय करत असाल तर त्या तुमच्या पहिल्या 3 मध्ये आल्या तरी चालतील, काही हरकत नाहीये. आता सेकंड कॅप राऊंड मध्ये गेल्यानंतर कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या आहेत ते बघूयात. इथे आता पहिले 3 ऑप्शन्स मॅन्डेटरी आहेत. आता स्ट्रॅटेजी 1 मध्ये तर आहे तसेच ऑप्शन्स तुम्ही जर ठेवले असतील तर COEP CSE, KIT CSE, कॉलेज X CSE. आता इथे तिसरा ऑप्शन तुमचा दुसऱ्या एखाद्या कॉलेजचा CSE जर तो मिळाला तर तुम्ही KITच्या AIML साठी, KIT ENTC, KIT इलेक्ट्रिकल या ब्रँचेससाठी तुम्ही इलिजिबल होत नाही. त्यामुळे हे 3 पहिले जे ऑप्शन्स आहेत तुम्हाला काळजीपूर्वक टाकायचे आहेत. म्हणजे तुम्ही परत जर असे केलं आणि त्याच्यात कॉलेज X बरेच विद्यार्थी असे करण्याची शक्यता आहे, त्यामुळे ती काळजी घ्या. या स्ट्रॅटेजीकडे मी सजेस्ट नाही करणार. त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा जो आहे तो मी सांगेन. फॉर एक्झाम्पल COEP CSE, KIT CSE, KIT AIML, मग CSBS ENTC आणि मग कॉलेज X त्याचे ब्रँचेस, कॉलेज परत KITचे ब्रँचेस आणि या. परंतु इथे देखील तीच रिस्क आहे. परत जर तुम्हाला KIT AIML सुद्धा मिळालं जे तिसरा ऑप्शन आहे तर तुम्हाला KIT CSE साठी ट्राय करता येणार नाहीये. त्यामुळे KIT AIML तुमचा 4थ्या नंबरला ऑप्शन यायला हवा. जसं की इथे बघा COEP CSE, COEP AIML, KIT CSE, KIT AIML 4थ्या नंबरचं ऑप्शन आहे. AIML जर मिळालं तरी तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊन बेटरमेंट करून KIT CSE साठी ट्राय करू शकता. ते डिपेंड असणार आहे कट ऑफ आणि सीट मॅट्रिक्स वरती. सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला बाकीच्या ब्रँचेससाठी पण वापरावी लागेल. इथं जर बघितलं तुम्ही KIT AIML, CSBS, ENTC, इलेक्ट्रिकल कुठलेही मिळू देत तुम्ही बेटरमेंट करून पुढे जाऊ शकता. स्ट्रॅटेजी 2 मध्ये जर तुम्ही कॉलेज X चं AIML किंवा कॉलेज X चं ENTC मिळालं आणि तुम्ही म्हटलात की सर मला मेकॅनिकल इलेक्ट्रिकली चाललं असतं, जर त्या कॉलेजचं CSE AIML जी ब्रँच मिळालेली तुम्ही घेणार असाल ॲट द काय म्हणूया की कॉस्ट ऑफ एनी अदर ब्रँच इन KIT तर तुम्ही हे वापरू शकताय. परंतु जर असं असेल की नाही मला KIT मधलीच ब्रँच हवी आहे तर थोडेसे ते ऑप्शन्स वरती यायला हवेत. आणि मग जी 4थी स्ट्रॅटेजी आहे COEPचे कंपल्सरी 6 ऑप्शन आणि 7व्या ऑप्शन पासून तुमचे KITचे जे पाहिजेत ते ऑप्शन सुरू होतील, मग दुसरं कॉलेज ते ऑप्शन सुरू होतील किंवा कदाचित KITचे सगळे ऑप्शन्स आणि मग दुसरं कॉलेज. हे तुम्ही 4थ्या स्ट्रॅटेजी मध्ये वापरू शकता. परत तुम्ही बेटरमेंट करून कॅप राऊंड 3 साठी गेला आहात. इथे मात्र खूप काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा हे जे मध्ये रेड कलर मी दाखवलेले आहेत या कदाचित तुमच्याकडून चुका होऊ शकतात. कदाचित काही काउन्सलर असतात ते सजेस्ट करून त्यांच्याकडून चुका होऊ शकतील किंवा तुम्ही नेट कॅफेमध्ये वगैरे भरायला गेलात तर कदाचित तिथे या चुका होऊ शकतील. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. ऑप्शन फॉर्म भरणे हा तुमचा राईट आहे, तो तुम्ही स्वतः भरू शकता. जिथे तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल आहे तिथेही जाऊन तुम्ही ते भरू शकता. KIT वरती आम्ही ती फ्री ऑफ कॉस्ट देतो. यू कॅन कम अँड फिल युअर फॉर्म्स. तिसऱ्या राऊंड मध्ये खूप काळजी घ्यावी लागणार आहे. पहिले 6 कंपल्सरी आहेत. ओके, पहिल्या स्ट्रॅटेजीनुसार खूप रिस्क वाढते. CSE KIT, कॉलेज X CSE, कॉलेज Y CSE, कॉलेज X AIML, कॉलेज Y AIML जर टाकले आणि त्या कॉलेजचं AIML किंवा दुसरे कुठले ब्रँच तुम्ही टाकली ती जर 6 पैकी ऑप्शन असतील तर तुम्हाला तो घ्यावाच लागणार आहे. त्याच्यानंतर असंही होईल बऱ्याच वेळेला की KIT CSE आणि कॉलेज XYZ असे CSE CSE चे 6 ऑप्शन्स असतील, ते जर मिळाले तर तुम्हाला नंतर KIT AIML ला सुद्धा येता येणार नाहीये. ते 6 पैकी ऑप्शन तुम्हाला मॅन्डेटरी घ्यावाच लागणार आहे जर तो अलॉट झाला तर. 7व्यापासून पुढे तुम्ही परत त्या चेंजेस करू शकता. परंतु जर 7वा ऑप्शन कॉलेज Y चं AIML आहे आणि ते जरी अलॉट झालं तरी तुम्ही बेटरमेंट करून परत KITच्या ENTC इलेक्ट्रिकलला ट्राय करू शकता. पण 4थ्या राऊंड पर्यंत ENTC इलेक्ट्रिकल नव्हे कुठल्याही ब्रँचच्या सीट्स राहतील असं नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पुढे स्ट्रॅटेजी जी दुसरी आहे, इथे COEPचं CSE टाकलंय, KIT CSE नंतर AIML CSBS ENTC आणि 6वा ऑप्शन परत सुरू झाला तुमचा कॉलेज X कम्प्युटर सायन्स, कॉलेज X AIML DS वगैरे आणि तो 6वा ऑप्शन कॉलेज X CSE मिळालं तर ते घ्यावंच लागणार आहे. तुम्ही नंतर KITच्या इलेक्ट्रिकल किंवा त्या X कॉलेजच्या AIML DS ENTC साठी इलिजिबल राहत नाहीये.
त्यामुळे इथे परत तो 6वा ऑप्शन असाच टाकायचा आहे. 6 पर्यंतचे ऑप्शन असेच टाकायचे आहेत की जे मिळाले की तुम्हाला ॲक्सेप्टेड आहेत, किंवा असेच टाकायचे की जे तुम्हाला मिळणारच नाहीयेत. कॉलेज स्पेसिफिककडे आलो की परत बघा COEP CSE, मग KIT CSE, AIML CSBS, अगदी तो COEP CSE निघून तिथे KIT CSE जरी गेलं तरी काही हरकत नाही आहे. KIT CSE, AIML CSBS, ENTC इलेक्ट्रिकल, मग मेकॅनिकल सिव्हिल खाली ऑप्शन्स येतात. आता असं होईल की मेकॅनिकल आवडणारा विद्यार्थी असेल तो म्हणेल मी मेकॅनिकल वर टाकतोय, नो प्रॉब्लेम. तुम्ही COEP मेकॅनिकल, KIT मेकॅनिकल असे तुम्ही ऑप्शन्स टाकू शकताय. सिव्हिलचा एखादा विद्यार्थी म्हणेल सिव्हिल, परंतु 6 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत. तुम्ही KITचं मेकॅनिकल ट्राय करताय, दुसऱ्या कॉलेजचं मेकॅनिकल तुम्हाला मिळालं तर बेटरमेंट करायचे आहे, तर त्या कॉलेजेसचे मेकॅनिकलचे ऑप्शन्स पहिल्या 6 मध्ये यायला नको आहेत. म्हणून पहिले 5 हे जे न मिळणारे टाकायचे, 6वा तुम्ही KIT मेकॅनिकल टाका आणि 7 पासून पुढे दुसऱ्या कॉलेजचे मेकॅनिकल टाका, जेणेकरून तुम्हाला बेटरमेंट करता येईल. आणि जो शेवटचा स्ट्रॅटेजी आहे जी आपण पहिल्या राऊंडच्या ऑप्शनपासून करत आलेलो आहे, पहिले 6 ऑप्शन्स मॅन्डेटरी असे टाकायचे जे मिळणार नाहीयेत, किंवा मिळाले तर मी घेणारच आहे. फॉर एक्झाम्पल COEPचे सिव्हिल पर्यंतचे ऑप्शन टाकले, तुम्ही इथे दुसरे कॉलेज कट ऑफनुसार ॲड करू शकता की जे आपल्याला मिळणार नाहीये, जेणेकरून 7व्यापासून पुढे तुमचे ऑप्शन्स आहेत तिथे तुम्ही बेटरमेंट करून शफल करून आणखीन विचार करू शकता. परंतु प्लीज कीप इन माइंड, ओव्हर ॲनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. जास्त ॲनालिसिस करत बसायचं नाहीये. ठराविक एक साधारण 8 ते 10 कॉलेजेस आणि सगळे मिळून मॅक्सिमम 40 ऑप्शन्स हे तुमचे तयार पाहिजेत. जास्त कन्फ्युजन करायचं नाहीये, मिळालं तर त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला घ्यायचं आहे. आता परत एक सांगतोय, या राऊंडमध्ये राऊंड 3 मध्ये पहिले 6 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत, म्हणून पहिले 6 कंपल्सरी टाकायलाच पाहिजेत, किंवा 6ही ऑप्शन आपण टाकायलाच पाहिजेत असं काही नाहीये. फॉर एक्झाम्पल इथे आता जे तुम्ही भरताय की तुम्हाला पहिल्या राऊंडला किंवा थोडंसं आणखीन मागे येतो मी, इथे 6 टाकायला पाहिजेत असं काही नाहीये. तुम्ही पहिला ऑप्शन जो, जस्ट एन एक्झाम्पल, तुम्हाला KITचं CSBS मिळालं होतं, तुम्ही आता ट्राय करताय KIT AIML किंवा KIT CSE, तर तुमचे तिसऱ्या राऊंडचे ऑप्शन्स KIT CSE पहिला ऑप्शन, KIT AIML दुसरा ऑप्शन, बस. बाय डिफॉल्ट तिसरा ऑप्शन तुमचा KIT CSBS राहणार आहे. असं नाहीये की 6 टाकायचेच आहेत म्हणून तुम्ही KIT CSE टाकलं, KIT AIML टाकलं, परत XYZ कॉलेज CSE, XYZ कॉलेज AIML करत बसला आणि 6 भरले आणि त्यातलं मिळालं तर KIT CSBS जाणार आहे. त्यामुळे 6 कंपल्सरी अलॉट झाल्यानंतर कंपल्सरी आहेत, तुम्हाला भरायला कंपल्शन नाहीये. तुम्हाला जे हवंय, कदाचित असं असेल की KITचं AIML मिळालंय आणि त्याला आता फक्त CSE ट्राय करायचं आहे, तर तिसऱ्या राऊंडला तो फक्त एकच ऑप्शन टाकेल KIT CSE. बाय डिफॉल्ट दुसरा ऑप्शन AIML येईल, बस. 6 वगैरे भरायची गरज नाहीये. सेम इज ॲप्लिकेबल हिअर बॅक इन राऊंड 2. ओके, राऊंड 2 ला पहिले 3 कंपल्सरी आहेत, म्हणजे पहिले 3 टाकायचेच आहेत असं नाहीये. इथे देखील तीच स्ट्रॅटेजी. अगेन फॉर एक्झाम्पल, तुम्हाला KIT मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालंय आणि तुम्हाला पाहिजे फक्त ENTC किंवा इलेक्ट्रिकल, तर तेवढा एकच ऑप्शन तुम्ही टाकू शकता KIT इलेक्ट्रिकल, दुसरा ऑप्शन मेकॅनिकल राहील. किंवा तुम्हाला ENTC किंवा इलेक्ट्रिकल हवाय तर तुम्ही ENTC टाका, इलेक्ट्रिकल टाका, मेकॅनिकल तिसरा ऑप्शन येईल. किंवा तुम्ही CSE पण बघताय, मग CSE AIML CSBS चौथा ऑप्शन मेकॅनिकल येईल. पण AIML मिळालंय, CSE फक्त ट्राय करतोय, एकच ऑप्शन येईल त्याचा KIT CSE, दुसरा ऑप्शन बाय डिफॉल्ट AIML येणार आहे. कंपल्सरी नाहीये 3 तरी ऑप्शन मिनिमम टाकायचं असं नाहीये, एक ऑप्शन मिनिमम आहे. ठीक आहे. सो दॅट इज अबाउट द स्ट्रॅटेजीज फॉर कॅप राऊंड 1, 2 अँड 3. याच्यावरती डिटेलमध्ये परत अजून आपण कॉलेजमध्ये सेमिनारमध्ये भेटूयात, बोलूयात. तुमच्या काही शंका असतील त्या घेऊन यात, आपण इथे डिस्कस करूयात. सो थँक्यू व्हेरी मच अँड सी यू इन द सेमिनार at KIT on option form filling strategies. Thank you so much.